फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत आपण गेले काही आठवडे दर गुरुवारी या प्रवचनाची आतुरतेने वाट पाहतात. गेल्या गुरुवारी मी सांगितलं होतं की या गुरुवारी एक वेगळा विषय म्हणजे काय की कर्माचा सिद्धांत आपण सगळा समजून घेतला. क्रियमाण समजलो, संचित समजलो आणि प्रारब्ध समजलो, सगळं काही समजलं. त्यानंतर बरेचसे विषय गेल्या काही गुरुवारी आपण घेतले आणि बरोबर गेल्या गुरुवारी मी एक गोष्ट सांगितली होती की ही जी सगळी सुखदुःख आहेत, हे सगळं जे काय आहे ते आपल्या पूर्वजन्मीच्या क्रियमाण कर्मानुसारच या जन्मी आपल्याला सगळे सुख दुःख भोग ऐश्वर्य इत्यादी मिळणार आहेत. म्हणजे कितीही वृथा खटपट केली तरी एक कपर्दकही तुम्हाला अधिक मिळणार नाही, हे आपण गेल्या गुरुवारी जाता जाता मी तुम्हाला सांगितलं. यावर आपला विषय झाला होता. बरोबर आहे अगदी. मग विषय असा येतो, मग प्रश्न असा येतो, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो. मी गेल्या वेळी सांगितलं गेल्या गुरुवारी की तर मग माणसाने पुरुषार्थ करूच नाही का, म्हणजे काही करूच नाही का, सगळं जर ठरलेलंच आहे, होणारच आहे, मग आपण काय करायचं, काहीच करायचं नाही का. तर त्यावर आज आपण विषय घेऊया. खूप सखोल असं काही आपल्याला इथे आज मिळणार आहे की जेणेकरून या कर्माच्या सिद्धांताचा खरा गाभा आजपासून सुरू होईल. कर्मसिद्धांतांच्या संदर्भात पुरुषार्थाचे स्थान बरोबर न समजल्यामुळे कित्येक कट्टर प्रारब्धवादी असे मानतात की माणसाला कोणताही पुरुषार्थ करण्याची गरज नाही. हा जो कर्माचा सिद्धांत आहे ना, याच्या संदर्भात पुरुषार्थाचं स्थान काय आहे ते नीट किंवा बरोबर न समजल्यामुळे कित्येक कट्टर प्रारब्धवादी हे प्रारब्धात आहे हेच होणार आहे, मग ते काय विचार करतात, असं मानतात की आपल्याला कोणताही पुरुषार्थ करण्याची गरज नाही, म्हणजे काहीही करायची गरज नाही, जे आहे तेच भोगायला जर लागत असेल तर मग वेगळं काही करायची गरज काय. जे प्रारब्धात असेल ते घडणारच. परीक्षेत पास होण्याचे प्रारब्ध असेल तर आपण पास होणारच, व नसेल तर किती अभ्यास केला तरी तो व्यर्थ होय, असा विचार प्रत्येकाच्या मनात येतोच. परीक्षा द्यायची आहे, प्रारब्धात असेल तरच आपण पास होणार, आणि प्रारब्धात नसेल किती अभ्यास केला तरी आपण नापासच होणार, असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो. तर म्हणून अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही असा विचार करून ते सर्व प्रारब्धावर सोडून देतात. अभ्यास करायची गरज नाही, होणार न होणार हे तर आपल्या नशिबात आहे, प्रारब्धात आहे, असे आपण सगळं नेहमी बोलतो. असेल हरी तर देल खटल्यावरी, अशी आपली नेहमीची म्हण आहे. म्हणून आपण सर्वस्वस्थ बसतो. आपण म्हणजे असे काही जे प्रारब्धवादी, कट्टर प्रारब्धवादी, ते शांत बसतात. असाच एक कट्टर प्रारब्धवादी संस्कृतचा अभ्यास करत होता. संस्कृत तर त्याला समजेना, पण आपण ज्ञानी झालो असे दुसऱ्या विद्यार्थ्याला मोडक्या तोडक्या संस्कृत मध्ये तो सांगू लागला. संस्कृतचा अभ्यास करत होता असा एक कट्टर प्रारब्धवादी. त्याला संस्कृत तर समजेच ना, पण आपण ज्ञानी झालो
असं दुसऱ्या विद्यार्थ्याला मोडक्यात तोडक्या संस्कृत मध्ये तो सांगतोय. मी वाचून दाखवतो. पठणव्यम सोमी मरतव्यर्व्य न पठणव्य तथापि मरतव्य. तो पिच्छे कायकू माथा कुटम कर्तव्यम. म्हणजे काय की असल्या मूर्ख प्रारब्धवाद्यांना पुरुषार्थाचा अर्थच समजलेला नाहीये खऱ्या अर्थाने. प्रारब्धात असते तेवढेच मिळते तेच घडते ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. पण प्रारब्ध व पुरुषार्थ यातील सीमारेषा नेमकी कोठे याचा माणसाने विवेकपूर्ण विचार केला पाहिजे. पठणव्य सोमी मर्तव्य न पठणव्य तथापि मर्तव्य. मी पठण केलं तरी सुद्धा मी मरणार. हे मोडकं तोडकं संस्कृत आहे. त्याला संस्कृत कळत नव्हतं प्रारब्धवाद्याला. तो प्रारब्ध आपल्या दुसऱ्या मित्राला दुसऱ्या विद्यार्थ्याला सहपाठीला समजावून सांगण्याचा संस्कृत मध्ये प्रयत्न करतोय. पठणम सोमी मर्तव्यम. पठण केलं तरी मी मरणारच आहे. न पठणव्यम तथापि मर्तव्यम. जर मी पठण नाही केलं तरी मी मरणारच आहे. तो पिच्छे कायकू माथा कुट्टम कर्तव्यम. म्हणजे काय हे विचित्र संस्कृत तो वापरून आपल्या मित्राला समजावतोय. तर त्याच्या पाठी माथाकूट करायची काय गरज आहे. असले जे प्रारब्धवादी आहेत जे मूर्ख आहेत अशांना पुरुषार्थाचा खरा अर्थाने अर्थ समजलेला नसतो. प्रारब्धात असते तेवढेच मिळते. अगदी बरोबर आहे. तेच घडते ही गोष्ट निर्विवाद सत्यच आहे. पण प्रारब्ध व पुरुषार्थ यातील सीमारेषा नेमकी कोठे याचा माणसाने विवेकपूर्व विचार केला पाहिजे. विवेक म्हणजे काय आपण मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे विवेक म्हणजे चांगलं आणि वाईट काय, सत्य आणि असत्य काय हे समजण्याची असलेली बुद्धी. प्रत्येकाला विवेक बुद्धी दिलेली असते. तर प्रारब्ध आणि पुरुषार्थ याची जी मध्ये एक सीमारेषा आहे ती नेमकी कुठे आहे, कुठे आणि कशी आहे त्याचा विचार व्यवस्थित सारासार विचार केला पाहिजे. विवेकपूर्ण विचार केला पाहिजे. नोकरी मिळणे प्रारब्ध, पण नोकरीत व्यवस्थित काम करून ते टिकवणे बढती मिळवणे हा पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ आणि प्रारब्ध. नोकरी मिळणं हे प्रारब्धात आहे. नोकरी मिळाली पण ती टिकवणं आणि त्याच्यात बढती मिळवणं हा पुरुषार्थ करून दाखवणं. आपण व्यवस्थित काम करणं, आपलं क्रियामान सुधारणं हा पुरुषार्थ आहे. पैसा मिळणे हे प्रारब्ध, पण मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करणे हा पुरुषार्थ. पैसा मिळवणं, मिळालेला जो पैसा आहे तो मात्र त्याचा योग्य विनियोग करणं, तो वापरणं हा पुरुषार्थ आहे. तर पैसा मिळणं हे प्रारब्धात असं आपण गेल्या गुरुवारी समजून घेतलं. आपण कुत्र्याचं उदाहरण घेतलं. कुत्रा सकाळ संध्याकाळ किती धावपळ केली तरी नशिबात असेल तेवढाच पैसा मिळतो. मग कुत्र्याचं उदाहरण दिलं. कुत्रा किती धावपळ सकाळ संध्याकाळ करत असतो पण त्याला पैसा मिळतो का, तर नाही. तसंच इकडे आहे. पैसा मिळणे हे प्रारब्ध, पण मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करणे हा पुरुषार्थ. स्त्री पुत्राधिक मिळणं हे प्रारब्ध, पण असेल त्या परिस्थितीत संसार नेटका करण्याचा प्रयत्न करणे हा पुरुषार्थ. स्त्री पुत्रादी जे आहेत ते मिळणं हे आपलं नक्कीच प्रारब्ध आहे. आपल्या नशिबात आहे म्हणतो आपण, प्रारब्धात आहे, संचित आहे, जे काही आपण म्हणतो, पण ते प्रारब्धात असणं हे बरोबर आहे. पण मिळाल्यानंतर त्यांच्या बरोबर आपण जे वागणूक करतो, जसं संसार करतो, कुठच्याही ज्या मिळालेल्या परिस्थितीत संसार नेटका करण्याचा प्रयत्न करणे हा पुरुषार्थ आहे. पैसा कमी अधिक मिळणे हे प्रारब्ध, पण मिळालेल्या पैशाचा विचारपूर्वक सन्मार्गात विनियोग करणे हा पुरुषार्थ. म्हणजे पुरुषार्थाचा संबंध बघा क्रियमाणाशी आहे. आपल्याला जे मिळाले आहे ते आहेच, पण आता आपण क्रियमाण कसं करणार त्याला पुरुषार्थ म्हटलाय. आपण जे क्रिया करणार, मिळालेल्या गोष्टी ज्या आहेत, मिळालेले जे भोग आहेत ते भोगत असताना आपण जी क्रिया करतो आणि त्या प्रित्यर्थ चांगलं मिळालं असेल तर आपण कसे वागतो, वाईट मिळालं असेल तर आपण कसे वागतो, आपल्या विचारांवर सगळं अवलंबून असतं, आपल्या विवेक बुद्धीवर अवलंबून असतं. खूप धन मिळाले, खूप धन मिळाले तर माणूस सुखी होतो ही कल्पना बरोबर नाही. खूप धन मिळालंय म्हणजे माणूस सुखी होतो असं नाहीये. कारण काय,
अधर्माने मिळवलेला पैसा हा नेहमी अनर्थकारकच होतो. वाम मार्गाने मिळवलेल्या पैशाने इतरांना तो माणूस भले वैभवात असलेला वाटो, पण तो मनातून कधीच सुखी आणि संतुष्ट नसतो. वाम मार्गाने, वाईट मार्गाने मिळवलेलं जे धन आहे ते मिळवल्यावर आपल्याला तो दिसताना भले वैभवात जरी दिसला तरी तो मनातून कधी सुखी आणि संतुष्ट राहू शकत नाही. त्याला आंतरिक शांती, समाधान कधीच मिळत नाही. वाईट मार्गाने पैसा मिळवलेला माणसाची मुले बहुधा उधळी, व्यसनी अशीच निभसतात असं आपण बघतो. बीज तैसी फळे असं म्हटलंय. म्हणजे आपण जरी पैसा मिळवलेला दुसऱ्यांनी पाहिला तरी तो त्याच्या प्रारब्धात होता, त्याने पूर्वसंचित केलाय, कधीतरी त्याने चांगलं कर्म केलंय, त्याची आता तो फळं भोगतोय. पण ती भोगत असताना सुद्धा तो जर आज भोगत असताना ते मिळणार आहेत पैसे, ते मिळवताना त्याने वाम मार्गाचा, वाईट मार्गाचा जर वापर केला तर मात्र त्याला आंतरिक शांती, समाधान कधीच मिळत नाही. फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आपण. इथे आपण अजून बारकावे शोधतो आहोत. क्रियमाण आपल्याला कळलेलं आहे. हे क्रियमाण म्हणजे पुरुषार्थ असं मी म्हटलं आता, की आता आपण जे कर्म करतोय, जो पुरुषार्थ करून दाखवणे, मग हा कशावर अवलंबून आहे? तर विवेक बुद्धीवर. आपण कसा विचार करतो. आपल्याकडे एक सेट ऑफ इन्फॉर्मेशन आहे ज्याच्यामध्ये सगळं बुद्धीमध्ये सगळं अंकित केलेलं आहे, नक्की करून ठेवलेलं आहे की काय चांगलं काय वाईट. हे आपल्याला आतापर्यंतच्या अनुभवावरून आपण हे नक्की केलं. आपला विवेक त्यामुळे पुष्ट झालेला आहे. तो विवेक बुद्धी, आपली सारासार विचार करण्याची जी बुद्धी आहे ती आपण नक्की करून ठेवली आपल्याला मिळालेल्या अनुभवावरून, संस्कारावरून. त्याप्रमाणे एखादा माणूस आपल्याला जरी असा दिसला की तो खूप पैसा कमवतोय, वैभवात आहे, पण आपल्याला वाटतंय, पण मनातून जर त्याने तो पैसा वाममार्गाने कमवलेला असेल तर तो मनातून संतुष्ट नसतो, सुखी नसतो, त्याला आंतरिक शांती, समाधान कधीच मिळत नाही. वाईट मार्गाने मिळवलेला पैसा जो आहे त्या पैसा मिळवलेला जो माणूस आहे त्याची मुलं बाळ ती उधळी असतील, व्यसनी असतील, असं असू शकतं. कारण काय? तर बीज तैसी फळे. चांगला विचार करणारा, चांगले संस्कार देणारा जर असेल, ज्याचे मुळातच संस्कार चांगले आहेत, तो आपल्या मुलांना चांगले संस्कार देणार. पण त्याने जर वाम मार्ग अवलंबलेला असेल, त्यांनी वाईट मार्गाने सगळं मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि मिळवलेलं असेल, तर मुलंही तेच बघून त्याचं अनुकरण करणार आणि तीही तशीच निपजणार. पैसा असेल तर माणसाने त्या परिस्थितीचा लाभ घेऊन त्याचा विनियोग धर्म मार्गाकडे, समाजोपयोगी कार्याकडे करून आत्मकल्याण साधणे हा त्याचा खरा पुरुषार्थ आहे. खरा पुरुषार्थ काय? तर पैसा असेल तर त्या माणसाने त्या परिस्थितीचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याचा विनियोग धर्म मार्गाकडे, म्हणजे त्याचा वापर जो आहे तो धर्म मार्गाकडे, सत्कार्याकडे, समाजोपयोगी कार्यांकडे जर केला तर त्याचं आत्मकल्याण होतं. आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला मिळतं. व्हॉट यू गिव्ह दॅट यू रिसीव्ह. या नियमाप्रमाणे आपण जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं आत्मकल्याण, आपलं कल्याण नक्की होणार. आणि हे आत्मकल्याण साधणे हा त्याचा खरा पुरुषार्थ आहे, म्हणजे क्रियमाण सुधारणे. फार महत्वाची गोष्ट समजावतोय. आता प्रारब्धवश आर्थिक स्थिती हलाखीची असेल, वाईट असेल, प्रारब्ध आहे, हलाखीची परिस्थिती असू शकते. प्रारब्धवश आर्थिक स्थिती हलाखीची असेल तर त्या परिस्थितीत सुद्धा मनाची शांती ढळू न देता माणसाने समाधानाने वागून आध्यात्मिक आत्मोन्नती साधणे यात त्याचा खरा पुरुषार्थ आहे. परिस्थिती चांगली असेल तर समाजोपयोगी कार्य करा. परिस्थिती हलाखीची असेल, बेताची असेल, कठीण असेल, अशा परिस्थितीत त्याने काय करायची? त्याही परिस्थितीत सुद्धा मनाची शांती डळमळू न देता समाधानाने वागून आध्यात्मिक आत्मोन्नती, आध्यात्मिक आत्मोन्नती, आत्म्याची उन्नती आध्यात्मिकतेने साधणे, त्याला आध्यात्मिक आत्मोन्नती म्हटलंय. हा खरा पुरुषार्थ. ते क्रियमाण तसं करायचं. आपण चांगलं वागायचं, किती वाईट आपली परिस्थिती असो, कोणतेही शिव्याशाप न घेता, कोणाचेही कोणतेही शिव्याशाप न घेता, थोड्याशा लाभासाठी हलकट माणसांची हाजी न करता सत्सत विवेक बुद्धीने वागून
प्रारब्धामुळे जे प्राप्त झाले आहे ते आपल्या लायकीपेक्षा अधिक आहे अशी मनोभावना ठेवून संतोषपूर्वक समाधानी जीवन व्यतीत करणे हा खरा पुरुषार्थ आहे. खरा पुरुषार्थ आता काय अजून सखोल समजावून सांगितलंय की कोणाच्याही शिवेशाप घेऊ नये. थोड्याशा लाभासाठी हलकट माणसांची हाजी न करता सत विवेक बुद्धी, आता विवेक बुद्धी सत्सत विवेक बुद्धी मी नेहमी तुम्हाला समजावून सांगतो. विवेक बुद्धी प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या संस्कारानुरूप आणि त्याच्या परिस्थितीनुरूप त्याला मिळालेली आहे, त्याच्या अनुभवाने त्याने मिळवलेली आहे. पण जेव्हा गुरूंचा सानिध्य त्याला लाभतं, गुरूंचा सहवास लाभतो, सद्गुरूंचा आशीर्वाद लाभतो, तेव्हा ती विवेक, तो जो विचार बुद्धी जी आहे, ती विचारसरणी आहे, ती अजून चांगली होते, सत्विचाराने प्रेरित होते. म्हणून सद्गुरूच जे सहवास आहे, तो सद्गुरूंचा सहवास लाभणं फार महत्वाचं आहे. तो लाभल्यामुळे विचार अजून प्रगल्भ होतात आणि नीटनेटके होतात. सद्मार्गाने चालण्याचीच नेहमी प्रत्येकाला बुद्धी होते. बुद्धी त्याच मार्गाने काम करतो. भले आपण अगोदर खूप वाईट वागलो असो, वाईट विचाराने वाईट संस्कारात असलो, तरी जेव्हा सद्गुरूंचा संग लाभतो, जेव्हा गुरु भेटतात, त्या वेळेला आपण अंतर्बाह्य आपल्यात बदल होतो आणि आपली वागणं, आपली बुद्धी या सर्वावर परिणाम होतो आणि मग ती होते सत्सत विवेक बुद्धी. विवेक बुद्धी प्रत्येकाला आहे, पण सत्सत विवेक बुद्धी कसं कधी म्हटलं जातं, जेव्हा सद्गुरूंची त्याला भेट होते. आता हलकट माणसांची मात्र हाजी करू नये. सत्सत विवेक बुद्धीने वागून प्रारब्धामुळे जे प्राप्त झाले आहे ते आपल्या लायकीपेक्षाही अधिक आहे हे आपल्याला जाणून वागलं पाहिजे, अशी मनोभावना ठेवून वागलं पाहिजे. संतोषपूर्वक समाधानी जीवन व्यतीत करणं हा खरा पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ करूच नाही असं नाही, करावा म्हणजे क्रियमाण कर्म केलीच पाहिजेत. आता एखादा आपल्याला चांगले किंवा वाईट भोग आहेत, त्याप्रती आपला दृष्टिकोन कसा आहे, तो प्रगल्भ असावा, तो सत्सत विवेक बुद्धीने प्रेरित असावा. मग क्रियमाण आपोआप चांगलं होतं. मग क्रियमाण म्हणजेच काय, आपला पुरुषार्थ. आपण पुरुष म्हणजे स्त्री किंवा पुरुषाचा भेद इथे पुरुषार्थामध्ये नाहीये. पुरुष म्हणजे जो मनुष्य जन्म मिळालाय, त्याला मिळालेलं जे कार्य आहे, जे काम आहे, ते आपल्याला करावंच लागतं. आणि ते काम किंवा कार्य जे म्हटलं आहे ते करणं, त्याला क्रियमाणही म्हटलं आहे. आणि ते क्रियमाण म्हणजेच काय आहे, तर पुरुषार्थ. आता एक संस्कृत श्लोक आहे, अकृत्वाम परसंतापमम अगत्वाम खल नम्रताम अक्लश चित्वाय आत्मानां यत स्वप्लमपि तद्बहु. म्हणजे काय, तर अकृत्वाम परसंतापम, अकृत्वाम कुठचंही कृत्य किंवा कृती आपण न करणं हे फार वाईट आहे, अति संतापजनक आहे. अगत्वाम खल नम्रताम, अगत्वाम खल नम्रताम अक्लश चित्वाय आत्मानां यत स्वप्लमपि तदबहु. म्हणजे काय, तर हे आत्मा जो आहे, त्या आत्म्याला आपण कसं ठेवायचंय, अक्लश चित्वाय, कुठच्याही गोष्टीने आपण खल म्हणजे वाईट दृष्टिकोनाकडे गेले नाही पाहिजे. आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब केला नाही पाहिजे, वाम मार्गाचा अवलंब केला नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने स्वप्लमपि तद्बहु म्हणजे कसं आहे की स्वतःचे जे विचार आहेत त्याला सत्सत विवेक बुद्धीची जोड देऊन आपण आपलं कार्य हे केलंच पाहिजे, आपण क्रियमाण हे केलंच पाहिजे, पुरुषार्थ हा केलाच पाहिजे. प्रारब्धावर केव्हा विसंबावे, पुरुषार्थ केव्हा करावा, हा नेहमीचा प्रश्न आहे. म्हणजे आपण प्रारब्ध म्हटलं, आता प्रारब्ध आहे ते भोगावंच लागणार आहे, ते त्यात बदल होणार नाही, किंचितही फरक पडणार नाही, आहे ते सुख असो दुःख असो भोगावं लागणार. मग पुरुषार्थ करावा की नाही, तर पुरुषार्थ म्हणजे काय, तर क्रियमाण ते केलंच पाहिजे. नाही केलं तरी ते परसंतापम होणार आहे, अथवा खल नम्रताम
म्हणजे काय, तर खल म्हणजे दुष्ट. दुष्ट प्रवृत्तीने आपण प्रेरित होऊ शकतो आणि चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो. तर आपण चित्त कसं ठेवायचं, तर चित्त विचलित होऊ न देता आत्म्याला सदा न कदा चांगल्या दृष्टिकोनाच्या विचाराने प्रेरित करून त्याप्रमाणे वाईट जरी भोगावे लागले, चांगले जरी भोगावे लागले, तरी आपण समान सत अशी बुद्धी ठेवावी. मग प्रारब्धावर कधी विसंबावं, पुरुषार्थ केव्हा करावा, त्यावर आता आपण अभ्यास करूया. माणसाला आयुष्यात अनेक वस्तू प्राप्त करण्याची इच्छा होते. धन, स्त्री, पुत्रादी, बंगला, मोटार, कीर्ती, दान, ध्यान, मोक्ष, धर्म इत्यादी अनेक कामना तो उराशी बाळगून असतो. बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी आपण सुद्धा मनात आपल्या आहेत, उराशी आपण बाळगून आहोत. जीवनातल्या अशा अनेक प्रकारच्या इच्छांचे आपल्या शास्त्रकाराने जे 4 भाग पाडलेत ते खाली आहेत. आता आपले जे शास्त्रकार आहेत म्हणजे विचारवंत आहेत, जे ऋषी महर्षी वगैरे आहेत, ज्यांनी खूप विचार विनिमय करून या शास्त्रावर अभ्यास करून या शास्त्रकारांनी आपल्याला त्याचे 4 भाग पडून दिलेले आहेत आणि आपल्याला सर्वांना ते नेहमीच माहित आहेत. काय, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर या 4 गोष्टी माणसांनी जीवनात मिळवल्याच पाहिजेत. मग ह्या कशा मिळवायच्या, तर तेच क्रियमाण सुधारणं, सत्सत विवेक बुद्धीचा वापर करून पुरुषार्थ सोडायचा नाहीच. मग प्रारब्धावर केव्हा विसंबायचा आणि पुरुषार्थ केव्हा करायचा हे समजून घेण्यासाठी हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या गोष्टी आपल्याला मिळवायच्याच आहेत. तर या 4 गोष्टी कशा आहेत, तर धर्माचे आचरण करून माणसाने अर्थ प्राप्त करावा. धर्माची व्याख्या जी मी नेहमी करतो ती पुन्हा एकदा सांगेन, ज्या लोकांनी ऐकली नसेल त्यांना कळ. धारणेचा ध, मर्माचा म, धर्म म्हणजे मर्म म्हणजे मन, मनाने ज्या धारणा निश्चित करून ठेवलेल्या आहेत तो धर्म. आपण जे धर्म समजतो त्यांना सुद्धा धर्म बरोबर आहे, कारण त्यात काही धारणा नक्की केलेल्या आहेत. प्रत्येक धर्माच्या धारणा वेगळ्या आहेत, त्या आपल्या मर्मावर मनावर ठासवल्या जातात आणि मग तोच धर्म आपला असा समजून आपण आयुष्य व्यतीत करतो. मग इतर धर्मांची अवहेलना करणं वगैरे असं आपल्या मनात येतं. मग तुलना सुरू होते. मी एक पंथात आहे, हा पंथच महत्वाचा आहे, हा पंथ बरोबर आहे, बाकीचे पंथ चुकीचे, या कल्पना आपण करू लागतो. हा धर्म जो आहे तो प्रत्येकाने मनाने ज्या धारणा धरल्यात, मर्मात ज्या धारणा नक्की झालेल्या आहेत त्याला धर्म मी म्हणतो. तर हा धर्म, या धर्माचं आचरण करून माणसाने काय करावं, तर अर्थ प्राप्त करावा. अर्थ म्हणजे अर्थ पैसा असाच नाही, अर्थ म्हणजे जीवनाचा सुद्धा अर्थ आहे. प्रत्येक गोष्टीत अर्थ दडलेला आहे, तो अर्थ प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणून धर्माचं आचरण करायचंय म्हणजे योग्य नियमांचं पालन करायचं आहे आणि ते नियमांचं पालन करून प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक घटनांच्या, प्रत्येक परिस्थितीच्या मागे एक अर्थ दडला आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात जी घडत असते ना ती आपल्या कर्मानुसार असते, पण त्या नियंत्याने प्रत्येक गोष्ट आपल्याला देताना त्याचा अर्थ असतो, तो निश्चित झालेला असतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला भोगणे प्राप्त झालेले असते. तो अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला प्रारब्ध व्यवस्थित कळणार. त्या प्रारब्धावर कधी विसंबायचा आणि पुरुषार्थ कधी करायचा की नाही करायचा. मग हा धर्म किती महत्वाचा आहे बघा. धर्माने मिळवलेला अर्थ जो आहे तो आपण पैसा म्हटलाय, हा शेवटी अर्थकारकच ठरतो. आपण पैसा म्हणतो पण खऱ्या अर्थाने मी आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलं, तर अर्थ म्हणजे काय, तर त्याच्या मागे दडलेला जो मतीचा अर्थ आहे तो अर्थ. तर धर्माने जर मिळवलेला अर्थ जो आहे म्हणजे योग्य मार्गाने जर तुम्ही मिळवलेला पैसा जरी असेल तरी तोच शेवटी अर्थकारक आहे, त्यालाच अर्थ आहे. धर्माने प्राप्त झालेल्या अर्थाचा उपयोग योग्य करून, धर्माने प्राप्त झालेला जो अर्थ आहे त्याचा योग्य उपयोग करून जीवनातील सर्व कामनांची पूर्ती करून, जीवनातील सर्व कामनांची, कामना मनाने काही इच्छा
नक्की करून ठेवल्या आहेत, त्या कामनांची पूर्ती करून जीवात्म्याचे अंतिम ध्येय, जीवात्मा जो आहे त्यांचा अंतिम ध्येय काय आहे, तर मोक्ष. तर तो मोक्ष ते प्राप्त करण्याची आकांक्षा त्याने बाळगावी. आता बघा, पहिला काय आहे धर्म, दुसरं काय आहे अर्थ, तिसरं काय आहे काम आणि मोक्ष. यामध्ये सगळं चाललं. धर्म मी समजावून सांगितला, त्या धर्माचं आचरण करून माणसाने काय प्राप्त करायचा, अर्थ, म्हणजे अर्थ आला. मग काय करायचं, तर तो धर्माने मिळवलेला अर्थ आहे तो शेवटी अर्थकारकच आहे. मग त्याचं काय करायचं, त्या अर्थाचा योग्य उपयोग करायचा, म्हणजे काम करायचं. आणि मग काम करून काय मिळवायचं, जीवनातील सर्व कामनांची पूर्ती करायची आणि अंतिम ध्येय जे मोक्ष आहे ते प्राप्त करण्याची आकांक्षा त्याने बाळगावी. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म काम अर्थ मोक्ष, जे काय म्हणाल, धर्म अर्थ काम मोक्ष, म्हणजे धर्म जे आहे, ज्या नियम अटी आहेत, नियम आणि अटी आहेत त्यानुसार तुम्ही काय मिळवायचंय, अर्थ मिळवायचं. अर्थ मिळवल्यानंतर त्याप्रमाणे काम करायचं. काम करायचं म्हणजे पुरुषार्थ. पुरुषार्थ का करायचा, कसा करायचा, तर जो आध्यात्मिक पारमार्थिक असं क्रियमान करायचं आणि त्याच्यापासून काय मिळवायचं, मोक्ष. अशा ह्या 4 विभाग करून ठेवलेले आहेत. हे विभाग आपल्याला समजल्यानंतर आपल्याला प्रारब्धाचा हा जो सिद्धांत आहे, कर्माचा जो सिद्धांत आहे, जे संचित आहे, हा सगळा सिद्धांत व्यवस्थित समजून येईल. आता बघा, या 4 पुरुषार्थांपैकी धर्म व मोक्ष हे 2 प्राप्त करण्यासाठी माणसाने सतत प्रयत्न करावा. पहिला काय धर्म आहे, शेवटचा काय मोक्ष आहे. या 4 पुरुषार्थ आहेत, त्यातले हे 2, एक पहिला आणि शेवटचा, धर्म आणि मोक्ष, हे 2 प्राप्त करण्यासाठी माणसाने काय करायचं, सतत प्रयत्न करायचा. म्हणजे काय करायचा, पुरुषार्थ करायचा. काम करत राहिलं पाहिजे. कार्य जे आपल्याला मिळालेलं आहे, कार्य कर्तव्य ते करतच राहायला पाहिजे. त्याला पुरुषार्थ म्हटलंय. पुरुषार्थ गाजवणं वगैरे आपण म्हणतो ना, म्हणजे एखादी कामगिरी करून दाखवणं. तर आपल्याला काय कामगिरी करायची, विवेक बुद्धीला सतसत विवेक बुद्धीमध्ये परिवर्तित करून, गुरु करून, या इहलोकात आल्यानंतर गुरु ची भेट झाली, गुरु केल्यानंतर आपण विवेक बुद्धीला सतसत विवेक बुद्धीमध्ये परिवर्तित करून त्याच्या आधारे आपण मोक्षाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी कर्म करायचं. ते कधी प्रारब्धावर सोडायचं नाहीये, कधीही प्रारब्धावर सोडायचं नाहीये. आणि अर्थ आणि काम हे मधले जे 2 आहेत, अर्थ आणि काम, हे 2 प्रारब्धावर सोडून द्यायचं. आता धर्म आणि मोक्ष हे प्रारब्धावर सोडून नाही चालणार, ते आपल्याला पुरुषार्थावरच ठेवावे लागतील, पहिला आणि शेवटचा. मग मधला कर्म आणि काम आहे, हे काय आहे, तर हे जे आहे, हे अर्थ आणि काम, हे मात्र प्रारब्धावर सोडून द्यायचं. कसं ते सांगतो. त्यासाठी पुरुषार्थ प्रयत्न करायची गरज नाही, प्रारब्धावर आहे. आपण आता कसे वागणार आहोत, आपण कसं पुरुषार्थ करणार आहोत, आपण काय करणार आहोत. आता तर अर्थ आधी काय करणार आपण जे आपल्याला पुरुषार्थ, धर्म आणि मोक्ष, पहिला धर्म आहे तो माणसाने सतत प्रयत्न करायचा, ते कधी प्रारब्धावर सोडायचं नाहीये, त्याला क्रियमाण व्यवस्थित ठेवायचंय धर्म करताना. शेवटचा मोक्ष आहे तो सुद्धा आपल्याला क्रियमाणावरच आपल्या अवलंबून आहे. क्रियमाण चांगलं केलं तर मोक्ष मिळणार आहे. पण मधल्या जो नाही, आता क्रियमाण जे केलंय, धर्म केलाय, त्यावर पुढे आलंय काय मिळालं, अर्थ मिळाला. हा अर्थ मिळाल्यावर त्याचं कामात रूपांतर करणं आहे, म्हणजे क्रियमाणात रूपांतर करणं आहे. या 2 मधल्या गोष्टी प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्ध संचितात जे आहे ते प्रारंभ होणार आणि प्रारब्ध योग्य वेळेला आपल्याला भोगावं लागणार आहे. पण जर धर्मची संकल्पना चांगली असेल, तो जर व्यवस्थित असेल, तर आपले हे जे प्रारब्धावर जिथे अवलंबून आहोत आपण किंवा विसंबून राहतोय, तिथे आपल्याला कसलाही अडथळा येणार नाही, प्रारब्ध भोगण्यास मदत होणार आणि आपण जो अर्थ आहे आयुष्याचा तो व्यवस्थित काम करून आपण मोक्षाकडे वाटचाल करणार. आणि मोक्ष पुन्हा आपल्याला तेच जे मी पहिलं सांगितलं की त्यासाठी पुरुषार्थ करावा लागेल, त्यासाठी आपण सत्कार्य करत राहावं लागेल, वाम मार्गाचा अवलंब करायचा नाही. पण आपण नेमके उलट करतो. काय करतो, अर्थ व काम हे प्रारब्धावर सोडून देण्याऐवजी आपण अर्थ आणि काम मधले जे 2 आहेत
ते आपण प्रारब्धावर सोडून देण्याऐवजी माणूस दिवस रात्र त्यासाठी प्रयत्नशील राहतो. तेच सतत माझ्या प्रारब्धात आहे, मला सांभाळायला पाहिजे, हे केलं पाहिजे. नाही, ते प्रारब्धावर सोडून दिलं. आपण धर्माने वागतो आहोत म्हणजे काय, सच्चिलता आहे, चांगला आपण वागतो आहोत, सत्कर्म करतो आहोत. तर दिवस रात्र माणूस काय करतो, प्रारब्धावर ते सोडून देत नाही. अर्थ आणि काम माणूस दिवस रात्र त्यासाठी प्रयत्नशील असतो आणि शेवटी पस्तावतो. पश्चाताप करण्याची वेळ येते त्याला. धर्म व मोक्ष या बाबतीत माणसाने जागृत राहायला पाहिजे आणि सतत काय करायला पाहिजे, प्रयत्न म्हणजे पुरुषार्थ केलाच पाहिजे. पण दुर्दैवाने माणूस हे दोन्ही प्रारब्धावर सोडून देतो. धर्म प्रारब्धावर सोडून देतो आणि मोक्षही प्रारब्धावर सोडून देतो आणि त्यामुळे तो गोत्यात येतो. महाभारतात महर्षी वेदव्यास आवर्जून काय सांगतात, ऊर्ध्व बाहुम प्रवक्ष्यामि न कश्चिच्च शृणोती मे. माझे दोन्ही हात वर करून सर्व जगाला सावध करण्यासाठी मी सांगत आहे, तरी देखील दुर्दैवाने माझ्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. महर्षी वेदव्यास जे आहेत ते आवर्जून महाभारतात सांगतात, ऊर्ध्व बाहुम प्रवक्ष्यामि न कश्चिच्च शृणोती मे. कोणीही माझं ऐकत नाही. मी किती सांगण्याचा, 2 हात वर करून सांगण्याचा प्रयत्न करतायत. महाभारतात सांगतायत महर्षी वेदव्यास, माझे दोन्ही हात वर करून मी जगाला सावध करण्याचा प्रयत्न करतो आहे, मी सतत सांगतो आहे, पण दुर्दैव असं आहे की माझ्याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. अर्थ व काम यांचा मी शत्रू नाही. अर्थ आणि काम यासाठी जरूर यत्न करा. अर्थ आणि काम यासाठी प्रयत्न करा, पण ते धर्माचा, नीतीचा राजमार्ग न सोडता मोक्षाची प्राप्ती करा. हे कराच, पण त्याच्या ते प्रारब्धावर सोडून द्या. अर्थ आणि काम त्यासाठी प्रयत्न करायचेच आहेत, सोडायचं नाहीये, पण ते धर्माचा आणि नीतीचा राजमार्ग अवलंबायचा आहे, तो सोडायचा नाही आणि तरच मोक्ष मिळणार आहे. धर्म कळला, धर्मापासून अर्थ कळला, अर्थापासून क्रियमाण काम कळलं, काम व्यवस्थित झालं तर मोक्ष मिळणार आहे. मोक्ष मिळवण्याकडे फार लक्ष आपल्याला केंद्रित केलं पाहिजे. धर्म व्यवस्थित, मग हे धर्म आणि जे मोक्ष आहे या 2 गोष्टी आहेत, या फार महत्वाच्या आहेत. मध्ये या प्रारब्धावर आपण सोडून देतोय, या प्रारब्धावर सोडायचं नाहीये. मधल्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या प्रारब्धावर सोडायच्या आहेत. आपला धर्म, आपला मनात विचार चांगले असतील, धर्म धारणा मर्म, मनाने चांगल्या धारणा घेतल्या असतील, आपण चांगलेच वागणार आहोत. आपली कर्म व्यवस्थित असतील, आपण जे मिळवणार ते चांगलंच मिळवणार आणि क्रियमान आपण चांगलं करणार. काम चांगलं केलं तर मोक्ष नक्कीच प्राप्त होणार. तर अर्थ व काम यांचा मी शत्रू नाही. अर्थ व काम यासाठी जरूर यत्न करा, पण ते धर्माचा, नीतीचा राजमार्ग न सोडता मोक्षाची प्राप्ती करावे, असं महर्षी वेदव्यास म्हणतात. हा सिद्धांत सर्वांच्या गळी उतरवण्यासाठी त्यांनी इतिहासाचा दृष्टांतासारखा उपयोग करून महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिला आणि जनमानसावर त्याचा इष्ट परिणाम होत नाही असे पाहून निराशेने वेदव्यासांनी वरील प्रमाणे उद्गार काढले. महर्षी वेदव्यासांनी महाभारताची जी निर्मिती जी केलेली आहे ती का केली, तर हा जो सिद्धांत आहे, कर्माचा सिद्धांत, हा सर्वांच्या गळी उतरवण्याचा, म्हणजे काय, तर सर्वांना समजण्यासाठी आणि तो लक्षात राहण्यासाठी, त्यानुरूप प्रत्येकाने वागण्यासाठी त्यांनी इतिहासाचा दृष्टांतासारखा उपयोग करून महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिला आणि जनमानसावर त्याचा इष्ट परिणाम होतच नाहीये हे पाहून निराशेने वेदव्यासांनी हे उद्गार काढले की माझे दोन्ही हात वर करून मी सर्व जगाला सावध करण्यासाठी सांगत आहे, पण दुर्दैवाने माझ्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. अर्थ व काम याचा मी शत्रू नाही. अर्थ व काम यासाठी जरूर यत्न करा, पण ते धर्माचा, नीतीचा राजमार्ग न सोडता मोक्षाची प्राप्ती करावी हे मी टाहो फोडून सांगतोय, पण कोणाचं त्याच्याकडे म्हणे लक्ष जात नाहीये. तर प्रारब्ध व पुरुषार्थ परस्पर विरोधी नाहीत. प्रारब्ध आणि पुरुषार्थ परस्पर विरोधी नाहीत, पण ते एकमेकांना पूरक आहेत. हे फार महत्वाची गोष्ट समजून घ्यायची.
आज आपण जे क्रियमाण म्हणजे कर्म करतोय, जे क्रियमाण करतोय, पुरुषार्थ करतोय, तो पुरुषार्थ म्हणजे काय? त्यातील बरेचसे संचितात जमा होऊन कालांतराने जेव्हा परिपक्व होणार आहे. आता पण आपण क्रियमाण करतो, अगोदरच सांगितलेलं आहे, त्यातलं बरंचस संचितात जमा होणार आहे, शेष राहिलेलं. आता आपल्याला त्याच ठिकाणी तात्काळ त्याचं फळ नाही मिळालं तर ते शेष शिल्लक राहतं, आपण शिकलेलो आहे संचितात. पण ते कालांतराने जेव्हा परिपक्व होऊन आपल्याला फळ देणार, तेव्हा प्रारब्ध रूपाने आपल्याला ते भोगायला लागतं आणि ते भोगण्यासाठी आपल्याला अनुरूप शरीर, हे सुद्धा आपण शिकलोय, आणि तशी परिस्थिती प्राप्त होते. शरीर आणि परिस्थिती आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला जे भोगायला लागणार आहे त्यानुसार आपल्याला शरीर मिळतं, त्यानुसार शेजारची आपल्या जन्म घेतो, ती परिस्थिती आपल्याला लाभते. आपल्याला नातेवाईक, नातेसंबंध त्याप्रमाणे लाभतात, ही आपण शिकलेलो आहे. आजचा पुरुषार्थच भविष्य काळात प्रारब्धात रूपांतरित होणार आहे. प्रारब्ध आणि पुरुषार्थ वेगळा कसा नाहीये, तर आजचा जो पुरुषार्थ आहे, जे क्रियमाण आहे, तेच पुढे प्रारब्ध म्हणून भोगावं लागणार आहे ना, तेच रूपांतर होणार आहे भविष्य काळात. प्रारब्धात आजचा पुरुषार्थ रूपांतरित होणार आहे. आजचा पुरुषार्थ जो आहे हा जणू उद्याच्या आपल्या बंगल्याची व झोपडीची ब्ल्यूप्रिंट म्हणजे रूपरेखा आहे. आपण नक्की ब्ल्यूप्रिंट बनवतोय. आज आपण जसा पुरुषार्थ करतोय तो उद्याचा आपल्याला बंगला मिळणार आहे की आपल्याला झोपडीत राहावं लागणार आहे. हे आपले चांगले किंवा वाईट जे भोग आहेत ते नक्की कशावर होणार आहेत? आजच्या पुरुषार्थावर. म्हणजे हा जर आपण पुरुषार्थ व्यवस्थित केला तर आपल्याला पुढे भोगायला लागणार, जे प्रारब्ध रूपाने भोगावं लागणार आहे, ते या पुरुषार्थावर निश्चित होणार आहे. आपल्याला बंगला मिळेल की झोपडी मिळेल. म्हणजे वास्तविक पुरुषार्थ व प्रारब्ध या एकाच वस्तूच्या दोन अवस्था आहेत. एकाच वस्तूच्या दोन अवस्था, आणि या दोहोंची कार्यक्षेत्र वेगवेगळी असल्याने कार्यक्षेत्र मात्र वेगळी आहेत. एकाच वस्तूच्या दोन अवस्था आहेत, प्रारब्ध आणि पुरुषार्थ. या दोहोंची कार्यक्षेत्र वेगवेगळे असल्याने त्यांचा एक दुसऱ्याशी विरोधही नसतोच. कार्यक्षेत्र जरी वेगळे असतील तरी त्यांचा विरोध नाहीये. पहा, प्रारब्ध सांप्रतच्या शरीराला, प्रारब्ध आत्ताच्या जे शरीर आहे त्याला त्याच्या चांगल्या वाईट रूपाप्रमाणे भोग प्रदान करतो. जसं आपलं प्रारब्धात आहे चांगले किंवा वाईट, त्या शरीर आता जे मिळालंय त्याला चांगले किंवा वाईट भोग प्रदान करतो. तर चालू आयुष्यात केलेला आत्ताचा जो पुरुषार्थ आहे तो कालांतराने प्रारब्धात रूपांतर होतो. भविष्यकालीन शरीर, पुढे जे शरीर आपल्याला मिळणार आहे, कसले मिळू, कुठच्याही योनीत आपण जाऊ, जे शरीर मिळेल त्याला चांगला व वाईट भोग प्राप्त कोण करून देणार आहे? आज आपण जे करतोय, आत्ता आयुष्यात जो पुरुषार्थ करतोय, जे क्रियमाण करतोय. इंग्रजीत मॅन इज द आर्किटेक्ट ऑफ हिज ओन लाईफ. माणूस हा स्वतःच्या जीवनाचा काय आहे, तो स्वतःच कलाकार आहे, स्वतःच तो निर्मिती करतोय, तोच आर्किटेक्ट आहे. तू आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हटलंय. तो हा शिल्पकार आपण स्वतःच, आपण आपल्या आयुष्याचे आर्किटेक्ट आहोत. ही म्हण आपल्याला हेच सूचित करते की प्रारब्ध आणि पुरुषार्थ, प्रारब्ध भोगाने आपल्याला जे भोग भोगायला लागतायत ते आज आपण कसं क्रियमाण करतो म्हणजे पुरुषार्थ करतो, त्यानुसार आपण पुढच्या आयुष्यात, पुढच्या जीवनात, पुढचं शरीर जेव्हा आपल्याला मिळेल ते आपल्याला काय भोगावं लागणार आहे, कशामुळे भोगावं लागणार? आजचा जो आपण पुरुषार्थ करतो. मग पुरुषार्थ हा केलाच पाहिजे. उत्तर मिळालं. हे सगळं जर प्रारब्धावर अवलंबून असेल तर पुरुषार्थ का करावा, क्रिया का करावी, कर्म का करावेत, कर्तव्य का करावीत? तर करावीच लागणार, कारण आपल्याला पुन्हा शरीर प्राप्त होईल. एखादं कुठच्या योनीत प्राप्त होईल माहिती नाही, कदाचित मनुष्य, कदाचित एखाद्या प्राणी, पक्षी, कीटक, कशातही. मग त्या आयुष्यामध्ये, त्या जीवनामध्ये, त्या शरीरामध्ये आपल्याला आजच्या क्रियमाण पुरुषार्थ जे आहे त्याच्या अनुरूप आपल्याला प्रारब्ध भोगावं लागणार आहे. मनुष्य स्वतःचे उद्याचे प्रारब्ध आजच्या आपल्या पुरुषार्थाने घडवित असतो. मनुष्य स्वतःचे उद्याचे प्रारब्ध आजच्या आपल्या पुरुषार्थाने घडवित असतो. म्हणजे पुन्हा एकदा तेच समजावून सांगतो, आपण क्रियमाण समजून घेतलंय. ते क्रियमाण म्हणजे काय? आपण आता जे कार्य करतो, जे क्रिया करतो, जे कर्म करतो, जे काम करतो, तेच त्याला पुरुषार्थ म्हटलंय. तर त्यानुरूप आपल्याला प्रारब्ध प्राप्त होणार पुढच्या शरीरात, पुढच्या आयुष्यात किंवा यापुढे
पुढच्या आयुष्यात. प्रारब्ध विरहित पुरुषार्थ पांगळा. प्रारब्ध विरहित पुरुषार्थ, त्याला प्रारब्धच नाहीये असा पुरुषार्थ काय कामाचा, तो पांगळा आहे. तर पुरुषार्थ विरहित प्रारब्ध आंधळे आहे. बघा, जर प्रारब्ध नसेल आणि पुरुषार्थ करायला गेला तर ते काय अपंग आहे, पांगळ आहे. आणि नुसता पुरुषार्थच नसेल, क्रियमाणच नसेल तर प्रारब्ध कसं होणार, आंधळ होणार. आता आंधळा व पांगळा अशा दोन मित्रांच्या गोष्टी सारखे हे आहे. आंधळ्याला रस्ता दिसत नव्हता आणि पांगळ्याला चालता येत नव्हते, त्यामुळे दोन्ही विवश होते. एक मित्र जो आहे तो आंधळा आहे, त्याला रस्ता दिसत नव्हता, आणि एक जो मित्र पांगळा आहे, दोन्ही मित्र आहेत एकमेकांचे, त्याला चालता येत नव्हते, त्यामुळे दोघही कसे होते, विवश होते. म्हणजे प्रारब्ध पण फार गरजेचं आहे, ते सुद्धा आहे महत्वाचं, आणि तसंच महत्वाचं आणि गरजेचं क्रियमाण आहे, ज्याला इथे पुरुषार्थ म्हटलंय. तर इथे या दोन मित्रांची गोष्ट आहे. आंधळ्याला रस्ता दिसत नव्हता, पांगळ्याला चालता येत नव्हतं, त्यामुळे दोघे विवश होते. पण दोघांनी विवेक बुद्धीचा वापर केला. विवेक बुद्धीचा वापर केला. काय केलं, आंधळ्याला खांद्यावर बसवून पांगळ्याने त्याला मार्ग दाखवला. आंधळ्याच्या खांद्यावर बसून, क्षमा असावी, आंधळ्याच्या खांद्यावर बसून पांगळ्याने त्याला मार्ग दाखवला आणि दोघांनी आपली यात्रा पूर्ण केली. आपली जीवन यात्रा ही यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रारब्ध व पुरुषार्थ एकमेकांना पूरक बनतात. आपल्याला जीवन सफल करायचं, यशस्वीरित्या आपली जीवनाची यात्रा जर पूर्ण करायची असेल तर प्रारब्ध आणि पुरुषार्थ दोन्ही महत्वाचा आहे. आता आपण प्रारब्ध समजूया, आंधळा आहे, जे आहे ते मिळणारच आहे. आणि जर तुमचं पुरुषार्थ पांगळा असेल तर या दोघांची सांगड घालणं गरजेचं आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. आंधळा व पांगळा या दोन मित्रांची ते गोष्ट सांगणे. जो चालताच येत नाही तो आंधळ्याच्या खांद्यावर बसला, कारण आंधळ्याला चालता येतंय. दोघांचंही क्रियमाण सुधारलं. दोन्ही गोष्टी फार एकमेकांना पूरक आहेत असे ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रारब्ध विरहित पुरुषार्थ पांगळा, तो पुरुषार्थ विरहित प्रारब्ध आंधळे, या दोघांना एकत्रच घेऊन चालायचं. आपल्या प्रारब्धानुसार जीवनात आपण सुख दुःख अनुभवतो, हे आपल्याला आता नक्की झालेलं आहे. दुसरे कोणीही आपल्या सुखदुःखाचे कारण असतच नाहीत, ते केवळ निमित्त मात्र असतात. हे दुसरे जे आहेत आपल्या आयुष्यात, जे गुण आपल्या आयुष्यात येतात, नातेवाईक, मित्र मंडळी किंवा असेच रोज भेटणारे, हे सगळे काय येतात तर ते आपल्या सुखदुःखाचं ते कारण नाहीत. आपलं प्रारब्ध आपण पूर्व संचित करून ठेवलंय, पूर्वी जे काही क्रियमाण करून संचित करून ठेवलंय ना, त्यानुसार आपल्याला भोगणं प्राप्त झालंय. आपल्या त्या भोगामुळे हे सगळे नातेवाईक, मित्रमंडळी आणि सखे सोयरे जे आहेत ते आपल्याला भेटतात, त्यांचा कार्यभाग संपला, ते निघून जातात. किती जरी त्यांच्या मागे लागला, आपण हे सुद्धा गेल्या गुरुवारी व्यवस्थित समजून घेतलंय, तरी ते आपल्या आयुष्यात पुन्हा परत येत नाहीत. हे फक्त कोण असतात, निमित्त मात्र असतात. कारण व निमित्त यातील फरक असा आहे. आता कारण आणि निमित्त, निमित्त मात्र येतात, त्याला कारण मात्र असतं, पण कारण आणि निमित्त यातला फरक समजून घ्या. दूध गरम करण्यासाठी अग्नी काय आहे, कारण आहे. अग्नी पेटवला, अग्नीच्या दाहाने दूध गरम होतं. मग काय, दूध गरम करण्यासाठी अग्नी हे कारण आहे, आणि यातलं पातेलं आहे ना ते निमित्त आहे. ते पातेलं निमित्त आहे, त्या पातेल्यात दूध आहे पण खाली अग्नी आहे. जर पातेलं नसतं तर दूध कसं गरम झालं असतं, कशावर ठेवलं असतं, आपण कशात ठेवलं असतं. अग्नी नुसता असला असता, कदाचित ते वाफ होऊन गेलं असतं, जळून गेलं असतं, काही झालं असतं. पण त्या पातेल्याने काय केलं, निमित्त झालं त्या दुधाला गरम करण्यासाठी. अग्नी जो आहे, आता दूध गरम करण्यासाठी अग्नी हे कारण आहे आणि पातेलं हे निमित्त झालेलं आहे. पातेली मिळण्यासारखी नसेल तर दुसरे भांडे, तपेली, वाडगा इत्यादी वापरता येतात. इतरही भांडी त्याच्यासाठी वापरता येतात. फक्त पातेलच असायला पाहिजे असं काही नाही. पण दूध गरम होण्याचे कारण जो अग्नी आहे त्याला मात्र पर्याय नाही. दुसरं कुठचंही भांड असू शकतं, म्हणजे काय, ते निमित्त आहे. फक्त दुसऱ्या कुठच्याही भांड्यात तापवू शकतात दूध, पण काय, दूध गरम होण्याला जो
अग्नी आहे त्याला तर पर्याय नाहीये. आपल्या दुःखाचं कारण आपण एखादा मनुष्य आहे असं मानतो. मला ह्याने दुःख दिलं, म्हणजे तिने दुःख दिलं, मला ह्याच्यामुळे दुःख मिळालं, हे आपण मानतो. या व्यक्तींमुळे आपल्याला मिळालं. पण हे आपण मनुष्य मानतो की हे आपल्या दुःखाचं कारण एखादा मनुष्य आहे, हे चुकीचं आहे. तो मनुष्य त्यासाठी केवळ निमित्त असतो, एक पातेला येते, भांडा येते. तो नसेल तर त्याच्या जागी दुसरा एखादा मनुष्य व अन्य काही परिस्थिती उभी टाकेल. आपले प्रारब्ध हेच आपल्या दुःखाचे कारण असते, दुसरं काहीच नाही. सुखदुःखाचा कोणी न दाता, दुसरा देतो ही कुबुद्धी रेखा. मी करतो हा वृथाभिमान, स्वकर्म सूत्रे गुंफले सर्वजन. सुखदुःखाचा कोणीही दाता नाही, दुसरा कोणीच नाही. आपलं क्रियामान, आपलं कर्म, आपला संचित, आपलं प्रारब्ध, दुसरं त्याला कारण कोणी नाही. दुसरा देतोय आपल्याला दुःख, ही कुबुद्धी आहे, हे आपण अधोरेखित करून ठेवा. दुसरा देतो ही कुबुद्धी रेखा. मी करतो हा वृथाभिमान, अधुराभिमान आहे, वृथा अभिमान आपण फुकटचा बाळगतो. मी करतोय. स्वकर्म सूत्र, स्वकर्म आपण जी कर्म स्वतः करतो त्याची सूत्र तयार झालीत आणि ती सूत्राने हे सगळे लोक, हे सगळे जन आपल्याशी गुंफलेले आहेत, आपल्याशी आपण त्यांची गुंतलेले आहोत, ते आपल्याशी आपल्या बरोबर अडकलेले आहेत, की आपण त्यांच्या मोहपाशात अडकलेले आहेत. कुठपर्यंत? जोपर्यंत प्रारब्ध योगाने आपल्याला जे भोग त्यांच्या निमित्ताने आपल्याला भोगायला लागणार ते आपण भोगणार. एखादी सासू सुनेचा छळ करते, एखादी सून सासूचा छळ करते. सासू किंवा सून जे छळ सहन करतात ते त्यांच्या प्रारब्धात असतं. फक्त सून किंवा सासू जी छळ करत असते ते निमित्त मात्र आलेली असते. म्हणजे दूध गरम होणं याला अग्नी असल्याशिवाय होत नाही. पातेलं जे असतं ते कारण असतं. म्हणजे आपल्या आयुष्यात इतर जी लोक आलेत ती त्यांच्या त्यांच्या भोगानुसार, त्यांच्या त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांचे भोग भोगायला आलीच आहेत. आपण पण त्यांना दुःख देत असू, ते आपण देणार आहे, आपण निमित्त, पण ते भोगतात, ते त्यांचं प्रारब्ध. आपल्याला ते दुःख देतात, ते निमित्त मात्र सगळे आपल्या भोवती गुंफलेले आहेत. आता कर्म करण्यात आपण स्वतंत्र आणि फळ भोगण्यात आपण परतंत्र असतो. हा विषय फार महत्वाचा आहे बघा, की कर्म आपण करतो त्यात आपण मात्र स्वतंत्र, आपल्याला हवं तसं आम्ही कर्म करणार. फळ भोगण्यात मात्र आपण परतंत्र. बाबा मला ते काय जमत नाही का? अरे तूच केलेल्या कर्माची फळ आहेत, भोगायला तुला का त्रास होतो? त्यावेळेला मात्र आपण पारतंत्र्यात जातो. अरे मी काय करू, मला काहीच होत नाही. आपण कर्म करताना आपण विचार करत नाही, म्हणून क्रियमाण सुधारणं गरजेचं आहे. आपण पूर्वी केलेलं क्रियमाण जे आहे त्यानुसार आपलं संचित तयार झालंय आणि प्रारब्ध योगाने आपल्याला भोगणं प्राप्त झालंय, ते आपण आता बदलू शकत नाही. पण आता आपण कसं वागावं हे आपल्या हातात असतं. याला विवेक बुद्धी असणं गरजेचं आहे. मग तो पुरुषार्थ फार महत्वाचा आहे तिकडे. तो पुरुषार्थ आणि प्रारब्ध दोन्ही महत्वाचे आहेत. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचा आपण आज व्यवस्थित अभ्यास केला. कर्म करण्यात मात्र आपण स्वतंत्र, फळ भोगण्यास परतंत्र. भगवद्गीतेतील सर्व परिचित महावाक्य आहे ते काय सांगते बघा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. गीतेमध्ये हे आपण नेहमी वापरतो. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण फळ भोगण्यात तुझा अधिकार नाही, कारण त्यात पारतंत्र्य आहे. कसं आहे ते बघा. आपल्या हातातच नाहीये. जे कर्म केले ते आपल्याला भोगायचंच आहे. कर्म करण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपण क्रियमाण सुधारू शकतो, आपल्याला तो अधिकार आहे, आपल्या हातात आहे क्रियमाण चांगलं करणं. पण फळ जे आहे ना ते आपल्याला भोगायचंच आहे. ते नाही भोगणार, मी आता भोगणार नाही, मी माझ्या जीवनाचा अधिकारी आहे, असं नाही होणार. तिथे पारतंत्र्यातच राहावं लागणार, तुम्हाला भोगावंच लागणार. स्वतंत्र कशात आहे? कर्मामध्ये. कर्म करण्यात आपण स्वतंत्र आहोत आणि फळ भोगण्यात परतंत्र. काहीच करू शकत नाही. जे आहे पूर्वी कर्म करून ठेवलेलं, क्रियमाण करून ठेवलेलं, त्यानुसार प्रारब्ध भोगाने ते आपल्याला भोगायचं आहे. त्याच्यात आपला अधिकार चालणार नाही. अधिकार कशात चालणार? आता कर्म सुधारण्यात.
तर कर्म करण्याचे कर्तव्य तू कर, पण अमुकच फळ मिळाले पाहिजे असा अट्टहास करण्याचा तुझा अधिकार नाही. बघा, क्रियमाण करत असताना सुद्धा मी पूर्वी केलेलं आहे ते आता मला सुधारायचं आहे म्हणून मी हे कर्म करेन असं तर होणार नाही. मी आता हे कर्म करतोय, करते आहे, मला असंच फळ पाहिजे असंही होत नाही, कितीही प्रयत्न केला तरी. आता हे जे महावाक्य आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, या महावाक्याचा अर्थ समजण्यात आपल्याला थोडा गैरसमज होण्याचा संभव आहे. भगवंत असे सांगत नाही की तू कर्म तर कर, पण फळाची कोणतीही आशा अपेक्षा ठेवूच नको, असं तर नाही म्हटलंय देवाने. असं सांगण्याचा प्रयत्न का केलाय? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्म करत राहा पण फळाची अपेक्षा करू नको, असं का सांगितलंय? तर जे मला हवं तेच मिळालं पाहिजे, त्यासाठीच मी कर्म करेन असा त्याचा अर्थ घेऊ नये. इथे भगवंत असं आपल्याला सांगत नाही तू कर्म कर पण फळाची कोणती अपेक्षा करू नको. ठेवू शकतोस, चांगलं केलं तर चांगलं मिळणार हे लक्षात ठेवून कर्म कर, मग वाईट कर्म तुझ्याकडून होणार नाही. कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नकोस, फळ मिळणारच आहे. पण का सांगितलंय? तर चांगलं कर्म करावं म्हणून हे सांगितलंय भगवंताने. एखाद्याने महिनाभर प्रामाणिकपणे मन लावून नोकरी केल्यावर महिना अखेर तू पगाराची अपेक्षा ठेवू नकोस, पगार घेऊ नकोस असे सांगण्यासारखं होईल नाही. महिनाभर त्याने मेहनत केली आहे, पगार मिळवण्यासाठी केले, पण शेवटी तू मन लावून नोकरी तू केलीस पण महिना अखेर तू पगाराची अपेक्षा ठेवू नकोस असं सांगणं यासारखं ते होईल. तर तसं नाहीये. तुम्ही नोकरी करा, काही कर्म करा, जे काही कर्म त्याचं फळ तुला मिळणार आहे, पण तू चांगलं काम केलंस तर तुला चांगलं फळ मिळणार आहे. तू काम केलंस. बघा, आपण 3 प्रकारची माणसं विचारात घेतली होती गेल्या एका गुरुवारी, की कोण कसं कुठच्या कर्माकडे पाहतं किंवा भोगांकडे, प्रारब्धाकडे कोण कसं बघतं त्यावर सगळं अवलंबून आहे. पुन्हा आपण थोडस मागे गेल्यावर आपल्या लक्षात येईल. तर 3 प्रकारच्या वृत्ती आपण समजून घेतल्या होत्या. तर या वृत्तीनुरूप प्रत्येकाला ते प्राप्त होत असं, मिळत असतं, तसा तसा त्याचा उपभोग घेत असतो. तर इथे एखाद्याने महिनाभर प्रामाणिकपणे मन लावून नोकरी केल्यावर महिना अखेर तू पगाराची अपेक्षा ठेवू नकोस, पगार घेऊ नकोस असे सांगण्यासारखे होईल. हमालाने स्टेशनवर तुमचे सामान उचलून गाडीत ठेवल्यावर जर तुम्ही त्याला सांगितलेत की भगवद्गीतेत असे सांगितले आहे की सामान उचलून वाहण्याची मेहनत करण्याचा तुला अधिकार आहे, पण त्याचे फळ म्हणजे मजुरी तू मागू नकोस, तो तुझा अधिकार नाही, तो तुम्हाला ठणकावून सांगेल की माझ्या मेहनतीचा योग्य मोबदला तुम्हाला दिलाच पाहिजे. गीतेचे ज्ञान तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, मला माझी मजुरी द्या असं तो हमाल सांगेल. कर्म केले की काही ना काहीतरी फळ मिळणार, फळ दिल्याशिवाय कर्म शांत होणारच नाही. कर्माचा सिद्धांत पुन्हा एकदा. तर भगवंत आपल्याला असं सांगत नाहीये, यासाठी सांगत नाहीये की कर्म करा पण कर्माची अपेक्षा ठेवू नका. कर्म करण्यापूर्वी फळाची अपेक्षा करा. आधी कर्म करा, व्यवस्थित कर्म करा, फळ आपोआप मिळेल, ते न मागता मिळेल. चांगलं केलं तर चांगलं, वाईट केलं तर वाईट. म्हणून म्हटलंय भगवंताने कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे वरील गीता वाक्याचा अर्थ स्पष्ट असा आहे की कर्म करणे वा न करणे हा तुमचा अधिकार आहे. कर्म करणे अथवा न करणे, पुरुषार्थ करणे, क्रियमाण करणे वा न करणे हा तुमचा अधिकार आहे. पण एकदा कर्म केले की फळ मिळेल ते तुम्हाला भोगलेच पाहिजे. कर्म करणे न करणे, कसे न करणे, शुद्ध बुद्धीचा उपयोग करून त्यात प्रवृत्त होणे वा न होणे, शुद्ध बुद्धीचा उपयोग करून त्यात प्रवृत्त होणे अथवा न प्रवृत्त होणे, या गोष्टी तुमच्या अधिकारात आहेत. पण एकदा कर्म केल्यावर फळ न भोगण्यात तुम्ही स्वतंत्र नाहीत. एकदा कर्म केलं तर फळ भोगावंच लागणार, त्यात तुमचं स्वातंत्र्य नाही. तिथे तुम्ही पारतंत्र्यात जाणार. म्हणजे जे फळ मिळेल, चांगले किंवा वाईट, ते तुम्हाला भोगलेच पाहिजेत, त्यातून तुमची सुटका नाही, गत्यंतरच नाहीये. त्यातून कोणतीही पळवाट तुम्हाला काढता येणार नाही. समजा तुम्ही एखाद्या समारंभात जेवायला गेलात. जेवताना कोणते पदार्थ किती प्रमाणात खाणे हे कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कोणते पदार्थ किती खायचे
हे तुम्हाला स्वतःहून समजलं पाहिजे आणि ते तुमचा अधिकारात आहे किती खायचं, कुठे समारंभात जेवायला गेल्यावर. समजा तुम्हाला बासुंदी अजिबात सोसतच नाही पण आवडते, तुमच्या शरीराला ती पचत नाही, रुचत नाही, पण तुम्हाला आवडते, खूप आवडते, तुम्ही बासुंदी अधिक आवडीने खात आहात, हे यजमानांच्या लक्षात आले, तो तुमच्या पानात बासुंदी वाढून अधिक घेण्याचा अगदी प्रेमाने आग्रह करू लागल्यावर आपले प्रकृतिमान लक्षात घेऊन त्याच्या आग्रहाला बळी न पडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. किती छान गोड बासुंदीचं उदाहरण दिलंय. बासुंदी आपल्या शरीराला पटत नाही, पचत नाही, रुचत नाही, ती अपायकारक होऊ शकते. आपल्याला जास्त खाल्ल्यावर आपल्याला माहिती आहे, आवडते मात्र. तर तुम्ही खात असताना जर त्या यजमानाने, ज्यांच्या समारंभाला आपण गेलात, त्यांनी पाहिलं आणि त्याने अधिक वाढण्याचा आग्रह केला, तर किती घ्यावी आणि न घ्यावी, त्याच्या आग्रहाला बळी पडावं की न पडावं, हा तुम्हाला अधिकार आहे. बासुंदीप्रमाणेच न घेण्याचे कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बासुंदी प्रमाणे क्षमा असावी, बासुंदी प्रमाणाबाहेर न घेण्याचे कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. प्रमाणाबाहेर नाही घ्यायची, जेवढी हवी. आपल्याला माहिती आहे आपल्याला याने त्रास होतो, ती गोष्ट आपण एवढीच घेतली पाहिजे. परंतु आपल्या आंतरिक वासनेला बळी पडून बासुंदी प्रमाणाबाहेर खाण्याचे कर्म तुम्ही एकदा केलेत, हे कसं आहे की जे कर्म करण्याचाही तुम्हाला अधिकार होता, नकार देण्याचा अधिकार होता, तरी सुद्धा तुम्ही हव्यासापोटी ती घेतलीत, खाल्लीत, तर दुसऱ्या दिवशी पोट बिघडल्यावर तुमच्या कर्माची जी फळे मिळतील ती फळे भोगण्यास तुम्ही स्वतंत्र नाही, तुम्हाला ती भोगलीच पाहिजे. अशा अनेक गोष्टी असतात आपल्या आयुष्यात. म्हणजे आता असं एक उदाहरण आलं, त्यावरून आज एक सांगावं असं वाटतं की अशाच एका कामानिमित्त रोह्याला माझं जाणं झालं. अनेक लोक अनेक प्रकारचे प्रश्न करतात, विचारतात, बऱ्याचशा गोष्टी, समस्या असतात आयुष्यात. त्यांना आधार मिळावा, त्यांना मदत मिळावी, यासाठी एक समाजकार्य म्हणून किंवा स्वामींच्या आदेशानुसार या गोष्टी कराव्या लागतात. तर असेच एक गृहस्थ होते. आज काही नवीन शिकायचं नाहीये, शिकवायचं नाहीये, किंवा आज हा महत्वाचा भाग होता आणि याच्यात मी जास्त वेळ घेतला, कारण प्रत्येकाला वाटतं की पुरुषार्थ करायची काय गरज आहे. तर आज आपण ते समजून घेतलं की पुरुषार्थ करणं गरजेचंच आहे. पण पुरुषार्थ करत असताना आपल्या हातात काय आहे, काय करावं, काय किंवा नाही. जसं आता आपण समारंभाच्या जेवणाचं निघालं तेव्हा एक मला उदाहरण आठवलं की एक गृहस्थ होते, त्यांनी मला फोन केला. मी बाहेर असल्यामुळे त्यांचा फोन मला एकदा घेता आला नाही, आणि नंतर जेव्हा मी फोन घेतला तेव्हा कळलं की ते फार अडचणीत आले होते. त्यांचा कॅटरिंगचा बिझनेस आहे आणि 800 लोक, 1000 लोक अशी काहीतरी त्या दिवशी समारंभाला जेवायला होती. तर फूड पॉइझनिंग म्हणजे खाण्यातून काही गेल्यामुळे जवळपास अर्ध्या लोकांना, 400-500 लोकांना इस्पितळात दाखल करावं लागलं. आणि हे कॅटरर वाले जे होते, जे तो व्यवसाय करत होते, त्यांच्यावर ते आलं आणि ते अडचणीत आले. ते स्वामी भक्त होते आणि माझ्या परिचयाचे असल्यामुळे त्याने मला फोन केला. मी फोन घेतला, थोडा विचार केला, स्वामींचं ध्यान केलं आणि फक्त विचारलं. एक अनुभव असतो की काय झालं असेल. आता डॉक्टरांकडे गेल्यावर प्रत्येकाला ते फूड पॉइझनिंग झालेलं आहे, खाण्यातून बाधा झालेली आहे, हे कळलेलंच आहे, पण नक्कीच फौजदारी खटला होणार. आता या अडचणीत आल्यानंतर मग तुमचे लायसन्स वगैरेवर पण गदा येऊ शकते, तुमच्या व्यवसायावर गदा येऊ शकते. भयभीत होऊन त्या इसमाने मला फोन केला. मी फक्त विचारलं की कुणाचं होतं, कुठच्या ज्ञातीचं होतं. म्हणजे प्रत्येक ज्ञातीमध्ये एक विशिष्ट प्रकारची भोजन व्यवस्था समारंभात असते. तर अमुक एका ज्ञातीचं मला कळलं. तर मी म्हटलं व्हेज आणि नॉन व्हेज, शाकाहारी आणि मांसाहारी एकत्र होतं का? तर म्हणाले हो. मग मांसाहारीमध्ये काय काय प्रकार होते विचारलं, आणि विचारलं की शाकाहारीमध्ये काय काय होतं.
तर या विशिष्ट ज्ञातीची लोक मला माहिती होती की ते मांसाहार केल्यानंतर विशिष्ट गोड पदार्थ त्यानंतर डेझर्ट म्हणून खाणं आवडतं म्हणून खातात आणि ते पण प्रमाणाबाहेर खातात. ह्या बासुंदीच त्या समारंभात ठेवलेली होती या इसमानं. मग मी समजून घेतलं की किती लोक शाकाहारी होती, तर म्हणे अर्धे, म्हणजे साधारण 800 असतील तर 400 शाकाहारींचं होतं आणि 400 मांसाहारींचं जेवण होतं. एक अनुभव म्हणून सांगतोय की मग त्यावेळेला मी विचार केला की काय झालं असेल, याच्यात काय जास्त विचार करण्याची गरजच नव्हती खरं तर. की मी म्हटलं मला एक सांगा की तुम्ही वेगवेगळं ठेवलं असलं तरी मांसाहार केल्यावर शाकाहारी जी बासुंदी होती त्याच्यावर किती लोक तुटून पडले, तर म्हणे सगळेच्या सगळे तुटून पडले. आणि आता साधारण हॉस्पिटलमध्ये किती आहेत, तर साधारण 400 लोक ज्यांनी मांसाहार केला होता. मग विचार करा, मांसाहार केल्यानंतर बासुंदी सारखा प्रकार आकांत खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होणं स्वाभाविकच आहे. मी ही गोष्ट त्यांना समजावून सांगितली, त्यांनी तशी ती पुढे नेली आणि फौजदारी खटल्यामध्ये ते अगदी तिथेच सही सलामत सुटले. त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा फौजदारी खटला झाला नाही. ज्यांनी तो समारंभ ठेवला होता ते यजमान समोर आले आणि त्यांनी आपली चूक मान्य केली. जे काही घडलेला प्रकार डॉक्टरांना विचारण्यात आला, डॉक्टरांनी व्यवस्थित वैद्यकीय मदत देऊन सगळ्यांना सुखरूप त्याच्यातून बाहेर काढलं आणि सांगितलं की हे 2 प्रकारचे अन्न पदार्थ एकत्र अतिसेवनाने हा त्रास झालेला आहे. मग हे जे क्रियमाण आहे, हे पुरुषार्थ आपण ज्याला म्हणतो, ते किती महत्वाचं आहे पहा. आपल्याला रोजच्या आयुष्यात या गोष्टी अनेक वेळेला अनुभवायला मिळतात. आजपर्यंत आपण हे कर्माच्या सिद्धांतात बरेचसे छान इतके आपण भाग पाहत आहात. तुम्हाला आवडत आहे, तुम्ही खूप छान त्याची दादही देताय, काही प्रश्नही येत आहेत. अजून पुढेही अशा अनेक गोष्टी आपल्याला शिकायचे आहेत. आता पुढच्या गुरुवारी आपण शिकू की कर्म भोगण्यासाठी देहधारणा आवश्यक, कर्मात बेरीज वजाबाकी नाही, या विषयावर आपण अभ्यास करू. की कर्म भोगण्यासाठी देह धारण करणं गरजेचं आहे आणि कर्म आहे त्या कर्मामध्ये बेरीज वजाबाकी नाही. ती कशी, ते आपण पुढच्या गुरुवारी समजून घेऊ. आपण जे पाहत आहात, माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे, आपण कृपया आपल्यासारख्या अनेक लोकांपर्यंत या गोष्टीचा प्रसार करा. बरेचशी लोक अशी विचारणा करतायत, कमेंटमध्ये टाकतायत की आम्हाला अगोदरच्या भागांची लिंक पाठवा. तर प्रत्येक भागात आपण अगोदरच्या भागाची लिंक देऊ, त्याप्रमाणे तुम्हाला अगोदरचे सगळे भाग पाहता येतील. आपले नाथस्वामी भक्त परिवार हे युट्यूब चॅनल आहे, याच्यावर यापूर्वी सुद्धा अनेक प्रवचनं झालेली आहेत. त्या प्रवचनाचे सुद्धा तिथे भाग तुम्हाला पाहायला मिळतील, ते पहा. आणि पुन्हा एकदा विनंती आहे की जर तुम्हाला याच्यात काही आजच्या भागात कळलं नसेल, समजलं नसेल किंवा अजून जाणून घेण्याची इच्छा असेल तर कृपया मला लिहा कमेंट बॉक्समध्ये. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे कर्माचा सिद्धांत पोचवा, हे प्रवचन पोचवा. आणि तुम्ही आधी हा कर्माचा सिद्धांत व्यवस्थित समजून घ्या. समजल्याशिवाय पुढचा भाग समजणं कठीण आहे. जो आजचा भाग आहे तो थोडासा क्लिष्ट नक्कीच होता. पुढच्या भागात आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.